देवारे साहेब जय. दरोगा जिट्टेवार साहेब, पांढरकवडा डिव्हिजन ऑफिस मधून मी फॉरेस्ट गार्ड कुलसंगे बोलतोय. एका गावकऱ्याकडून माहिती मिळाली आहे की हिवरा बरसा या गावच्या परिसरात वाघाने एका माणसावर हल्ला केलाय. दरोगा जिट्टेवार आणि त्यांच्या सहकार्याने ताबडतोब बॉडी शोधण्याचा आणि पंचनाम्याचा आदेश डीएफओ साहेबांनी दिलेला आहे. ओव्हर. साहेब, बॉडी भेटली साहेब. हे गावाले वाघाले मारण्याचा प्लॅन करीत असेल. हो साहेब, करतेच ते. कोणाच्याही बीट मध्ये गायीवर वाघानं हमला केला, हा हा. सगळ्यात पहिले मला सांगतो. हो साहेब, बिलकुल. चल. चला साहेब. फिट केला साहेब कॅमेरा. बापूराव, जरा कॅमेरा समोरून चाल बरं. चालते. चला, उद्या सकाळी यायला लागते.
हो साहेब. तू तर रात्री मस्त डोणारेच नाचला रे. हा लई मजा वाटली असेल तुले. हो ना. बाप या नेत्यानं सांगत हाव हे शिकारी करून टोपल्या ऐकून काही होणार नाही. एक तर तू या पोरीले पोर होऊन आहे कौरिक भागणार आहे असं. चंदा समजून सांग बाई तू या बापाले. कुस्तीची बात. मग बाज समजून सांगतो तुला. पाणी देऊ बटाट्याचं. दुसऱ्या दिवशी वाघ किल खायले त्याच जागी परत येते. अख्ख्या गावाला माहित आहे. कोणीतरी विष टाकलेलं दिसते. बाबूराव हे किल दुसरीकडे नेऊन जाळून टाकतो. हो साहेब. जिद्दीवर साहेब हाच होय तो कॅमेरा मधला माणूस. काऊन रे कायले बाहेर करून राहिला. जैलात जायची लय हौस वाटते तुला. फॉरेस्ट वाल्याला कळत नाही असं वाटते. त्या बहीण 7-8 वर्ष जैलात टाकीन ना तेव्हा समजून तुले. खाऊन माझ्या भावाला मारलं ना तुमच्या बागाना तवा. सांगितलंच कोणी जंगलात गुरं चराले नाही म्हणून. नाव काय तुझं. शिरप्या. हिवरा बसराचं वय ना तू. हो सांगितलं ते लक्षात ठेवजो. हो. पाहिला का साहेब माच. महाराष्ट्रात गेल्या 5 वर्षात आश्चर्यजनकरित्या वाघांची संख्या कमी होत असल्याने एका एनजीओने उच्च न्यायालयात PIL दाखल केली आहे. उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने मंगळवारी CBIला 3 महिन्यात वन विभागाच्या मदतीने आपला प्राथमिक अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्याच्या परिसरातील हिवरा बरसा या गावाजवळ मृत वाघाचे अवशेष सापडले आहेत. हे अवशेष अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या जय या वाघाचे असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा पंचनामा करा, अवशेष गोळा करा, फॉरेन्सिकला पाठवूया. आमच्या गावातल्या एका जरी पोराला हात लावला ना दाखवतो तुम्हाला आम्ही काय करतो ते.
याला घेऊन जा. नमस्कार मतदार बंधू आणि भगिनींनो, खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेवू नका, खोट्या भूलथापांना बळी पडू नका, भेट वस्तूने भुरळ पडू देऊ नका. वोट द्या फक्त कुराडला, कुराडला, कुराडला. ध्यानात ठेवा कुराड, मनात ठेवा कुराड आणि निवडून आणा फक्त कुराड, कुराड आणि कुराड. आत्ताच एक विदर्भातून खरा देवे? दुर्दैवी हाती आली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील पांढरकवडा परिसरातील वृंदावन पावसाने बी काय रोग आला असेल? शेतकऱ्याने काल सकाळी आत्महत्या तरी वला केल्याची दिसतं. दुर्दैवी घटना घडली आहे. पांढरकवडा तालुक्यातील सिद्धेश्वर जंगलाच्या परिसरात एका झाला का मृत बेकार? वाघाचे येन अवशेष लवकर. सापडले आहेत. आमच्या रिपोर्टरने वन अधिकारी श्री जिद्देवार यांच्याकडे याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं, वाघाले पॉइझन केल्याचा संशय आहे आम्हाला. आणि दुसरा कोणी नाही, गावकरीच आहे कोणीतरी, गावामध्ये राहणाराच माणूस आहे कोणीतरी असं आम्हाला वाटते. आपली जिद्दीवर साहेब काय म्हणलं का चिठ्ठीवर साहेब? हो अरे नाही का त्यांचे चिठ्ठीवर साहेब किती बा? बैल खाल्ले, नातेवाईक मारले, म्हणून बदला घ्यायले गावकऱ्यांनी हे सगळं केलं असं आम्हाला वाटते. पण आम्ही ऍक्शन काय घेणार असं तुम्हाला वाटत असन तर आम्ही वाघाच्या मारेकऱ्याला पकडणार म्हणजे पकडणारच. जय हिंद. अरे काय म्हणता विठ्ठलराव? कोण नाराज दिसून राहिले? जय वाघाले गावकऱ्यांनी मारलं, अख्खं फॉरेस्ट डिपार्टमेंट हादरून आहे. मुंबईकडून सीबीआयचे DYSP साहेब येऊन राहिले शोध कार्यासाठी. बरं म्हणलं एक फोटो होऊन जाऊ द्या. बातमी पाहिलं कर. अख्ख्या देशात दिसून राहिले तुम्ही आणि मग पाळगाव दिसणार नाही का? हा? असं होईन का? ऐ, एक पान लाव दरोगा साहेबाला. थंडाई चटणी चमन थंड आहे हा? आणि साधं पान लाव रे बा बिलकुल, नाही तर तंबाखू घेऊन टाकशील. आमचे साहेब दिसते रुबाबदार, पण हा एकदम साधा माणूस. हा म्हणे नाही वय नाही वय. मी म्हटलं जवळून पा पाहिलं दरोगा साहेब तुम्हीच ना टीव्हीवर. बरोबर हे आपल्यासारख्या पोट्याले या गावातल्या तुमचं मोटिवेशन पाहिजेच होतं ना. होईन ना का ना होईन. आपलं तर एकच धोरण आहे, कन्झर्वेशन ऑफ फॉरेस्ट विथ द पार्टिसिपेशन ऑफ पीपल. लोकांच्या सहभागाने जंगलाचं संरक्षण. म्हणूनच तर तुम्हाला आम्ही आमची शहनशाह म्हणतो साहेब. हा? चला एक- पटकन. हे पान घेऊन ठेव. तू काय करून राहिला इकडे? काही नाही साहेब, ते पंचनामा करायला आलतो. रानडुक्कर पीक नुकसानीचा घेईन. पान घे. हा. पाहू एक महत्वाचं काम आहे ते करून आलो. हो साहेब. हो साहेब. भेटूया. हो साहेब. चला येतो मग. हा? हो पानाचे पैसे हा? पैसे कोणाकडे? मागवलं कोणा? मी म्हणलं होतं का तुले? मी नाव सांगून म्हणलं तू तुला पाहणार म्हणून. तू काय गेलं? अरे मी कवा काही म्हणे मग तुम्ही देतोच का? तू काय गेला तिथं? सांगितलं कोण? दे आता पैसे. तो मी पाहुण्यासाठी कोंबडं कापा लागते म्हणून मी नकर सोडला आणि तू म्हणते पानाचे पैसे दे. अगं तसं नसतं इकडे. काय, ते जे गेले ते कोण आहे? दरोगा साहेब आहे. अरे मोठे लोक आहे. आपले उपयोगी पडतात ते. सगळ्या मिळून एक एक रुपये काढा. बाबूराव, मी म्हणतोय सीबीआय वाले कायचा शोध लावून राहणार आहेत. हा? त्यांना काय कळते? शहरातले लोक, ते गावातले लोकांचं काय कळणार आहे? नजर लागते त्यास नजर. टेक्नॉलॉजी इन सब शहरात. सीबीआय म्हणलं तर का होते साहेब? सीबीआय नाही का गिनते, टीव्ही गिन मध्ये लोक असे फिरत राहते, काहीतरी शोधत राहते. ते हा. हे सरकारचेच लोक राहते, पण केंद्रातले. आता मले सांग, त्यांना जास्त कळणार आहे का आपल्याला? आपल्याला साहेब आपला जन्मच चालला नाही. मग बहीण आपल्याला नाही अक्कल, मग त्यांना बोलवलं असं झालं.
त्यांच्या आधी शोध लावून दाखवतो का नाही पक्का. बाबूराव तुले काय सांगायचं झालं तर सगळ्यात आधी मला सांगतो. तुम्हाला नाही सांगणार आहोत तर कोणाला सांगणार आहोत साहेब? चल. देशमुख साहेब, पुळेकर साहेबांकडनं आपल्याला फॉरेन्सिक रिपोर्ट मिळून जाईल. गुड. एवढा एव्हिडन्स पुरेसा आहे तस्करी झाली हे सिद्ध करायला. यस सर. आपल्याला काय वाटतं, तस्कर आता थांबले असतील? जनरली चोर चोरी करून पळून जातात. आपल्याला प्रयत्न तर करायलाच हवे, कारण इथे थांबण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या जंगलात आता किती वाघ आहेत? सर 30 ते 35 वाघ आहेत. हो. येस सर. गुड. काय वाटतं आपल्याला, आपल्या इकडलेच लोकल्स असतील की महाराष्ट्राच्या बाहेरची लोक असतील? महाराष्ट्राच्या बाहेरची संभावना जास्त आहे, कारण चायना हे मार्केट आहे आणि वाया तिबेट हे सगळं जातं. त्यामुळे बाहेरचीच लोक असतील सर. ठीक आहे दिवे साहेब, निघू मग, परत भेटू आपण. पुळेकर साहेब, साहेबांची आणि साहेबांच्या टीमची राहायची येस सर. येस सर. सर भेटूया. ठीक आहे मग. सर आपल्या राहण्याची व्यवस्था गेस्ट हाऊसला केलेली आहे. जितेवार साहेबांची राहण्याची व्यवस्था गेस्ट हाऊसला करा. चला. ओके सर, थँक्यू. जवळजवळ 30-35 वाघ आहेत. 30-35 वाघ? सर एकतर जंगल पण एवढं मोठं आहे, एवढी लोक आहेत, शोध कुठून सुरू करायचा? तर मला तरी सध्या 2 मार्ग दिसत आहेत. एक म्हणजे संशयित माणसांना शोधणे, आणि दुसरं म्हणजे तस्करी करणारे विचार कसा करतात ना हे समजून घेऊन मग त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचणे. राईट सर. चला. जिद्देवार साहेब, या ना मागे बसा ना. माझ्या म्हणजे बोलता येईल आपल्याला. या. मी रस्ता दाखव. नाही या मागून बस. या. चला. साहेब काय राहते, वाघीण जी असते तिची टेरिटरी 15 ते 20 चौरस किलोमीटर राहते. वाघ जो राहते त्याची टेरिटरी 100 चौरस किलोमीटरच्या आसपास आहे. ते साहेब एक नाही सहज मनात आलं म्हणून तुम्हाला विचारू. सॉरी, माफ करा देशमुख साहेब, असं सहज विचारतो. सीबीआय कडे ही केस देण्याचं कारण काय बरं असेल? असं काय राहते सीबीआय कडे जे आमच्या लोकांकडे, म्हणजे आमच्या डिपार्टमेंटकडे, कुठल्याही डिपार्टमेंट मध्ये नाही राहत, असं काय राहते? सीबीआय जरा आधुनिक यंत्रणेने काम करते. सगळे पुरावे गोळा करते, कारण कुठली गोष्ट सिद्ध करण्यासाठी पुरावे लागतात. नजर गावकऱ्यांकडे जी दूरवर पाहण्याची जंगलातली नजर राहते, खास नजर, त्या नजरेचं ते कोर्टाला नाही ना कळत. बरोबर राहते, पण गावकऱ्यांची नजर घुबडावानी राहते सर. ते तर आहेच, महत्वाचं आहे. सर एवढ्या मोठ्या जंगलामध्ये कुठल्या वाघावर हल्ला होईल, कधी हल्ला होईल, कसं शोधणार ना आपण? आणि आपल्याकडे तेवढी मॅन पॉवर पण नाही की प्रत्येक वाघावरती 24 तास लक्ष देता येईल. या जंगलात साधारण 35 वाघ आहेत ना. आणखीन एका वाघावर हल्ले होण्याची शक्यता आहे लवकरच. T11 वाघाबद्दल कोणी काय सांगू शकेल का तुमच्यापैकी? जय वाघाबद्दल विचारून राहिले साहेब. काय बाबूराव, काय सांगता येते?
लक्ष्मीले 2 पोरं होती साहेब, जय आणि वीरू. लक्ष्मी वाघिणीचं नाव राहते आणि जय आणि वीरू त्यांची पोरं बछडे. मी माझ्या स्वतःच्या डोळ्यानं पाहिलं साहेब 2 वर्ष अगोदर. बर दोघंही वयात आले होते साहेब. दोघंही आपल्या टेरिटोरीच्या शोधात होते साहेब. हो, म्हणजे बहुतेक पुढचं टार्गेट लक्ष्मी किंवा वीरू आहे. कसं काय सर? कारण ह्या तस्करीवाल्यांनी रेकी करताना या दोघांना एकत्र पाहिलं असणार आणि जनरली ते माहिती असलेल्या वाघांच्याच मागे लागतील ना. कुठला तरी नवीन वाघ शोधून त्यांच्या मागे ते लागणार नाही. त्यांना काय कातडं मिळाल्याशी संबंध नाही. राईट सर. ते जंगल कुठल्या गावाजवळचं आहे? साहेब कटली बोरगाव. तुमचं नाव काय? बापूराव साहेब. सापुरा हे आमची चौकीदार आहेत साहेब. हे कोलाम आदिवासी असतात. वाघाचे अवशेष जिकडे सापडले त्या गावाला लागूनच घर आहे. हो, अरे वा. बापूराव जी. आम्हाला तुमचं जंगल दाखवणार की नाही? दाखवतो ना साहेब. हो ना साहेब. माईक ते शहरातून आले सीबीआय वाला. गुन्हा कबूल कर नाही तर मारून मारून मुर्दा करून टाकेल. त्याला तुझ्याकडून कबूल करण्यापेक्षा आत्ताच हो बोल, मग दिवसभराचा मार वाचते तुला. मला सगळी ती नावं द्या, मी बघतो. काय चाललंय? काय नाही, संशयित आहे साहेब. त्याचे फोटोग्राफ आधी तुम्ही बघा. ट्रॅप कॅमेरातले फोटो आहेत साहेब, पॉइझन टाकतानाचे. कुठल्या गावचा आहे? हिवरा बरसा. दरोगाजी, आपल्याला एक माणूस सापडलाय, त्यांनी वाघ मारताना पाहिलाय आणि ज्यांनी मारलं त्याचा चेहरा तो ओळखू शकतो. माणूस येऊ दे, मग कळेल. या. त्याला सोडून दे, याने वाघ मारलेला नाहीये. यायनंच पॉइझन केलं साहेब. हा सोय सर रिपोर्ट्स पॉइझनिंग झालंय? नाही दिलेले सर. पॉइझनिंग नाहीये. पण तुम्हाला कसं कळलं आधी? बरोबर साहेब, ज्याने अपराध केला असेल आणि जर त्याला कळलं की साक्षीदार आहे जो चेहरा ओळखू शकतो, तर तो टेन्स नाही का होणार? त्याच्याकडे बघा. तो टेन्स. साहेब, हा, ते आरएफओ साहेब माझ्याबद्दल काही म्हणले होते का? आपलं काम ठीक असेल तर विषयच निघत नाही ना विषम. नाही म्हणजे अजून काही बोलले का बा साहेब माझ्याबद्दल? नाही, ते संशयित गिन काही सापडले का विचारत होते. हा वाघाचे मारेकरी गिन सापडले ना मेश्राम, हा. की आपलं नाव होते पाहिलं. हो साहेब, आपलंच होणार आहे. मेश्राम, हा साहेब. तुमच्या बहीण याला कितीदा सांगितलं ढोरं चराले जंगलात नेऊ नको म्हणून, ऐकते का पा? होय तिकडे. या हप्ताभरामध्ये तुले कोणी विचारायला गिन आलं का वाघाची मुवमेंट गिन काय ते? नाही नाही साहेब. जे जंगलात घेऊन जाताना कोण दिसला का तुले? नाही साहेब, काय दिसलं तर नाही बा. हे कायला घेऊन फिरून राहिलं?
जंगली जनावर काही काय करीन काय सांगता येते का बा साहेब? ठेवा लागत सोबत ते. ना मग तुझ्या बापान सांगितलं जंगलामध्ये ढोर चराले नाही म्हणून? नाही नाही साहेब. मग माय बापान सांगितलं? नाही नाही. 2 मिनिटात हल. हो साहेब हो साहेब. परत येऊन राहिलोय. काढ लवकर काढ लवकर. मावीन लाकडं तोडाले बी का लिपस्टिक लावा लागते म्हणतो मी. साहेब सोयरीक जुळते का पाहू म्हणता का? काय बोलते तू मेश्राम? मले बायको नसन पण आता दुसरं लगीन आणि या वयात दुसऱ्या जातीची आहे. बापा काऊन खंडेराला 2 बायका नव्हत्या का? हा? आणि त्या बी वेगवेगळ्या जातीच्या. आता देवाले 2 बायका होत्या, तुम्ही तर माणूस आहे जी. थांब थांब, लाकडं तोडले का जेलात जा लागते माहित नाही का तुला? हा नाव जंगल संपून राहिलेच्या भिन. जाऊ दे मेश्राम, सुके लाकडा आहे. सुके लाकडा आहे म्हणून का झालं साहेब? असं कसं? साहेबाचं ऐकते का जरा? हा आता साहेबांना म्हणलं म्हणून सोडत आहो, नाही तर महाराग माहित आहे तुले. आमच्या साहेबाचं मन थोडं हळवं आहे. खंडेराला जशी बानू भेटली होती ना, तशी बानू आमच्या साहेबाला एका गावात दिसते. बस हप्ताभरात जंगलात घेऊन माणसं घेऊन जाताना पाहिले? नाही बापा, आम्ही माणूस गिन काहीच नाही बघितलं. आठव ना, गेले असतील. नाही म्हणलं ना जे. चलवा. वाघा संबंधात विचारून राहिलो. आमचा एक वाघ गायब होऊन आहे. 4-5 दिवसा अगोदर 3 माणसं जाताना बघितले आम्ही जंगलात. त्यांच्या चेहऱ्यावर गिन काही निशाणी? म्हणजे ओळखाचं राहिलं तर कसं ओळखन एखादा माणूस? एकाचे डोरे गिजरे होते पहा. बर, चलवा दीपा. तुमचं नाव काय? चल ना दीपा. चंदा. इकडे कधी वाघ वगैरे येत नाही ना? अरे बाबा, नाही साहेब, 5 पोर जवळ काय बी ऐकण्यात नाही आलं बा. थांबा जरा. उतरायचं साहेब? या या. चला साहेब. अरे बाबा, मी तुला सांगितलं जो सगळ्यात पहिले मला सांग म्हणून. मी का सांगितलं साहेब? जयवीरू बद्दल कोणी सांगितलं? तुम्ही विचारलं असतं तर सांगत होतो साहेब तुम्हाला. शेख, येस सर. कोणी बाहेरची माणसं आलेली बघितली का? नाही सर. परराज्यातली वगैरे? आता सर बाहेरची माणसं बऱ्याच वर्षापासून इथं स्थायिक झाली आहेत, त्यामुळे ती इथलीच झाली आहेत साहेब. कुठला समाज आलाय बाहेरून इथे? बंजारा समाज आहे साहेब, बेलदार समाज आहे, अनेक पण आहे. परराज्यातली माणसं आली असली म्हणजे जगण्यासाठी काहीतरी जोडधंदा करतच असणार. इथे बाजार वगैरे असं काही भरतो का? पण बाहेरच्या लोकांचं कामच नाही ना साहेब. हे सगळे अडाणी लोक ज्यांना कायदे कानून घेऊन काय माहित नाही राहत. चला साहेब. या DYSP ला काही कळून नाही राहिलं का? गावातल्या लोकांचं काम आहे, बाहेरच्या लोकांचं कामच नाही. बरोबर आहे. बाहेरच्या लोकांना काय नाही करणार आहे? जंगलाचे रस्ते,
वाघ गिन कुठे दडून राहिलं ते नाही तर हा? आणि एवढे लांबून कायला येतील ते वाघाले मारायला? गावच्याच कोणाला तरी पकडतील ना की हे घे 2 पैसे माझे काम करून दे जो. काय साहेब तुमचं म्हणणं बी बरोबर आहे साहेब. मारेकरी जो पण असेल सगळ्यात पहिले आपल्याला कळायला पाहिजे. मग आपलं पेपर मध्ये टीव्ही मध्ये गिन नाव होऊन जाईल. सगळीकडे पहिला नंबर असते आपले, भाषण मध्ये, रनिंग मध्ये, कॉलेज मध्ये पहिलाच होतो. इकडे बी परत पाहिजे आपल्याला. हो साहेब, महादेवाचा आशीर्वाद असेल तर आपल्यालाच भेटेल साहेब पहिला नंबर. बरं साहेब, समजा वाघाचा मारेकरी तुम्हाला भेटूनच गेला तर मग इंटरव्ह्यू मध्ये तुम्ही काय म्हणाल? अरे तुमच्या प्रत्येकाचं नाव घेऊन सांगेन ना, तुमच्यामुळे झालं सगळं हे. सर, धर्माच्या दिशेने ते तिकडे 2 जण धावून राहिले. सात चोरायला आलते साहेब. नक्की का? हो साहेब, एक लाकूड 6-7 हजाराला विकल्या जाते. पण अतिक्रमण नाही ना? हो साहेब. नाही म्हणजे होऊ शकते साहेब. नाईलाजाने तुम्हाला मला जेलमध्ये टाकायला. छटा, कपडे फाड. अहो कपडे फाड तू, कपडे फाड. बलात्कार. अशा केसमध्ये काही होणार नाही. मेडिकल निगेटिव्ह येणार आहे, त्यामुळे काळजी करायचं काही कारण नाही. घ्या साहेब, आता पोलीस खात्यातलीच माणसं बोलल्यावर काही विषयच येत नाही. पण केस किती वर्ष कोर्टात चालेल काही सांगता येत नाही. साहेब, अशीच एक केस घडली होती. त्या साहेबांना साधारण 6-7 वर्ष कोर्टाच्या फेऱ्या माराव्या लागल्या होत्या. आणि एवढं करून परत तुम्ही बलात्कार केलाय की नाही यावर लोक विश्वास ठेवतील याची काही गॅरंटी नाही. चला या या या. सगळ्यांनी हिंदीतून बोला. काही संशयित वाटलं तर फोन कर. चला सच करा. हे कितीला मिळतं? 200 रुपयाला साहेब. कोणी तुम्हीच बनवता का? हो आम्ही. किती दुकानं आहेत ते बनवतात? 4 दुकाने. लक्षात येत नाही. जंगलाजवळ कुठे काही बाजार वगैरे भरतो? अरे जंगलाजवळच काहीतरी घडण्याची शक्यता आहे. उद्या शिवलाले बाजार भरतो साहेब, एकदम जंगलाले लागतं गावात. मोरे, बाहेरची माणसं जेव्हा येतात आणि तस्करीचे धंदे करतात तेव्हा कुठे राहत असतील? साहेब, ते गावाबाहेरच असण्याची शक्यता जास्त आहे. कारण गावात जरा बी काही घडलं तर गावातल्या सगळ्याला समजते लवकर. त्यामुळे गावात हे माणसं राहू शकत नाही साहेब. गावाबाहेरच कुठेतरी झोपडी करून राहत असणार. हो. गावाबाहेरच्या जेवढ्या झोपड्या आहेत ना तिकडे चौकशी करा. हो साहेब. ती लोक कुठली भाषा बोलतात ते नीट ऐका.
आणि खूप लोक असतील तर आम्ही येण्याची वाट पहा, एकदम ऍक्शन घेऊन. ओके, लेट्स डू. मला काय वाटतं की गावातलाच माणूस आहे, आपली सगळी मेहनत फुकट जाईल. मी काय म्हणतो, आधी सर काय म्हणतायत ना ते फॉलो करा. ओके, तुम्ही या बाजूच्या गावामध्ये शोध घेण्याचा प्रयत्न. येस गार्ड्सना घेऊन जा बरोबर, मी आणि दरोगा बरोबर. ओके ओके, येस सर. चलो कम ऑन, लेट्स गो. पुलिस हैं, हम पूछताछ करने आए हैं. विचारा साहेब. काही लोकांनी वाघ मारलाय, ते शोधतोय आम्ही. बारूद कशासाठी? ते फटाके बनवतो आणि मनीहारी विकतो. कंपास ते माझ्या आजाचा हो साहेब, आणि ब्रिटिश अधिकाऱ्याने दिला होता. काय शिस्त आहे? जर उघडा. रानडुकर आहे साहेब. हे कळत नाही का, बेकायदेशीर रानडुकर मारायला. झाकून ठेवते, बंद झालं पाहिजे सगळं. हो साहेब. तुम्ही सगळे इकडे असे गावाबाहेर का राहतात? पारदेव ना साहेब आम्ही. शेख, इथे भीमकुंड टेकडे जवळ रानडुकर मारलाय का नाही? पटकन ये. हे काहीतरी लपून राहिले असं का वाटलं राहिले साहेब तुम्हाला? तो खूप डिफेन्सिव्ह बोलत होता, मवाळ बोलत होता. काय तुमच्यावर दारात एकदम पोलीस आले अचानक, आणि एवढा मोठा तस्करीचा आरोप जर तुमच्यावर केला तर तुम्हाला थोडा तरी राग येणार ना. चूक नसताना जर का असा काही आरोप मोठा केला तर राग येणारच. पण तसं काही दिसलं नाही मला. पण साहेब, अपराधाची भावना तर प्रत्येक आदिवासाच्या पारद्याच्या मनात राहतेच. कारण प्रत्येक जण कधी ना कधी जंगलामध्ये शिकारीला गेलेला असते साहेब. आणि एवढं मोठं जंगल, एक दरोगा किंवा एक गार्ड कुठ फिरणार आहे. आणि एक सांगू साहेब, तुम्ही पोलीस आहे सांगायला पाहिजे नाही. पोलीस म्हटलं की घाबरते ते लोक, काय बोलत नाही. मी कुठे लपून राहिलो असतो. घाबरणारा माणूस वाचायला सोपा पडतो, काहीतरी लक्षात येतं. तुमचंही म्हणणं बरोबर आहे. इथलं जीपीएस लोकेशन घेऊन ठेवा.
पोलीस स्टेशन हॅलो हॅलो हा हॅलो जितेवार का हा बोला. मी पांढरकवडा पोलीस स्टेशन मधून PSI मस्के बोलून राहिलो. तुम्ही लवकरात लवकर पोलीस ठाण्यामध्ये या. हॅलो हो हॅलो ऐकू येतंय का? कुठल्या अपराधावरून? तुमच्या नावाने एक कंप्लेंट केली आहे बाईनं. बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय तुमच्यावर. येऊन भेटा. हे संघटनेवाले यांना शिकवायला येतात आणि मग हे साहेब चंदा. आज चंदा जिलेबी दिसून राहिले. चंदाचं लग्न नाही झालं अजून. मंगळसूत्र कुठं आहे गळ्यात? लहान मुलगी तिचीच होय. बेशाम हा साहेब. काल रात्री जे झाला त्याने माबळा बिघडून गेलाय. काहीतरी करायला लागते. साहेब तुम्ही टेन्शन नका घेऊ अजिबात. मी करतो ना बरोबर. 2च मिनिटं. हा सर ही 2 माणसं बघा साहेब, काही न विकण्यासाठी बाजारात बसले. या दोघांकडे लक्ष ठेवा नी. सगळ्यांनी लक्ष ठेवा. एक काम कर. हो साहेब. जिलेबी आहे. तुझी बाई दिसून राहिली ना, तिला या जिलेब्या द्यायच्या. का म्हणायचं का जे काही घडलं त्याबद्दल आमचे साहेब माफी माग. हो साहेब. माफी नाही म्हणा. जे काय घडलं ते विसरून जा. हो साहेब. साहेबांना पाठवल्या काय आणि काल रात्री जे झालं गेलं ते विसरून जा म्हणे. काय झालं? काय झालं? मी म्हणालो काल रात्री जे झालं गेलं ते विसरून जा म्हणे साहेब. काल रात्री कोणी सांगितलं बे तुला म्हणाले? कायद्याने आपण बरोबर आहे. लाकडाची तस्करी करणं गुन्हा असं म्हणायचं होतं मला. हो साहेब. जास्तीचं कोण बोलायला सांगितलं मी तुला? सगळ्या गावाला कळलं. फॉलो करा त्यांना फॉलो करा. चल लवकर चल फास्ट. चल. पकडायचं नाही. तिसरा अजून आहे ना, त्याला येऊ देत मग जाऊया.
शोषून घेतलं की पाण्यात बुडून गेले. झाडावर कोणीतरी बसलंय का? अरे तुम्ही इकडे काय करताय? कोण आहे तुम्ही? मच्छा पकडतो. मच्छी पकडताय वरती? अरे वा, आम्हाला जरा इकडे फिरायचं होतं, जरा फिरून आणाल का? हा, या ना, या, पैसे देतो आम्ही तुम्हाला, या या. या. तो कुठला पक्षी आहे? हा, बड्डी बड्डी बड्डी, लावा बड्डी. लावा बड्डी. हा, त्याला कसं काय पकडतात? म्हणजे पकडता येतं? हे नर जर पकडायचं असेल का नाही तर आम्ही मादीसारखा आवाज काढतो, मग तो सापड्यात सापडते. बरंच माहिती आहे की तुम्हाला. पारदिवानाची पारदिवान. नाव काय तुमचं? मालगुजर, मालगुजर पवार. पवार, मला जर का हरणाची शिंग पाहिजे असतील तर मिळतील का? घरात भिंतीवर लावायचे, छान दिसतात ते. हो हो हो, देईन जे आणून. नाही, तुमचे जे काही पैसे असतील ते घ्या. नाही नाही, पैसे घेऊन काही नाही. आम्ही असं शिकार करतो का नाही तर मग ते शिंग बिंग फेकूनच देतो. तर या टायमाला तुम्हाला देऊन देऊ. अरे वा, मस्तच. मला हे हरणाची शिंग वगैरे काय, तुम्ही काय करता? मी पोलीस आहे. हो, अरे वा. मग इथे काय करताय? म्हणजे फिरायला? नाही नाही, ऍक्च्युली वाघाला मारलंय काही लोकांनी, पकडायला लावलंय. हो. ए, कुठे पळतो? आम्हाला माहितीये, ज्याने वाघ मारलाय ना तो तूच आहेस. सांग साहेबांना. तुझा साथीदार सुटली आमच्या ताब्यात आहे. तो कबुली द्यायला तयार आहे तुझ्या विरुद्ध कोर्टात. बोल, वाघाला कसं मारलं? आम्ही वाघ नाही मारत जी, आम्ही फक्त रानडुक्कर मारतो बाबा. अजी वाघाला मारलं तर जमानतच नाही होत त्याची, आणि भक्कम वर्ष जेलात काढा लागते. आणि वाघ तर आता आले जी, आम्ही बापजन्मात कधी वाघ नाही पाहिलो जी. साहेब ते रानडुक्कर मारतो फॉरेस्टवाल्याला नका सांगू जी, नाही तर ते बी पक्का मारते. हो, बरं, वाघापर्यंत जायचं असेल, वाघाला पकडायचं असेल तर कसं करायचं? हे आपलं पायाच्या मागावर. पायाच्या म्हणजे ठसे? हा हा, ठसे. हो, कोणता बी प्राणी राहू द्या. काठमांडूला गेला तुम्ही? नाही. काठमांडूला कसं जायचं? नाही, आपल्याला काही मालूम नाही. आपण नागपूर पर्यंत जाऊ ना फक्त. अरे नेपाळ वगैरे कसं जायचं? आमची धाव कुपापर्यंत नागपूर बस. आपण जायचं कामच नाही पडत नाही कुठं. नक्की? ठीक आहे, चला मागे घेऊया परत. अरे तुला सांगतो, एक दिवस काय झालं, आम्ही मारेगावला गेलो. वाघ बेशुद्ध पडलेला होता. आता त्याला घेऊन येत होतो, जेवढ्यात तो भक्कन मानावर पडला. मग अबे मग काय, मला वाटलं बेटा जीता झाला की काय, बटा अटॅक याची पाळी बाकी होती माझ्यावर. अबे हे काहीच नाही. मग अरे एकदा पशुगणनेच्या वेळी बौद्ध पौर्णिमेला रात्री मचनीवर मीन चौधरी होतो. आली ना सापडाची असोल पाणी प्यायले. बापरे, मग जसं तिले पाहिलं आमची पंढरी अशी घाबरली रे भाऊ. पण जशी ते पाणी पिऊन परत गेली का नाही, मी न चौधरी जसे परत डायरेक्ट घराकडे. परत नाही आलो म्हटलं भाऊ. अरे वा,
T11 वाघाच्या फॉरेन्सिक रिपोर्टवरची तारीख काय? 19 नोव्हेंबर. 19 डिसेंबरला दुसऱ्या वाघाची तस्करी होण्याची शक्यता आहे. इतका अचूक अंदाज कसं काय सांगू शकतास? पौर्णिमेचा प्रकाश. पौर्णिमेच्या प्रकाशला टॉर्चची गरज नाही पडत, कारण टॉर्च घेतली तर माणूस दिसतो लांबून सुद्धा. सावजी साहेब, पौर्णिमेला एवढा प्रकाश राहते की झाडांची सावली पडते साहेब. पौर्णिमेला आता 4च दिवस आहेत. पण मग सर, अख्खं जंगल कसं काय शोधायचं? हा, अख्खा जंगल नाही, धरणाच्या किनारी. धरणाच्या किनारी पाण्याशिवाय जगताच येत नाही. राईट सर. नमस्कार, मी शीतल राऊत. सौंदर्य सृष्टी पर्यावरण मंडळ या NGO संस्थेमार्फत आले. मध्यंतरी एका वन अधिकाऱ्यावर बलात्काराचा आरोप केला, त्या संदर्भात बोलायला आले. आता हा खटला कोर्टात 7-8 वर्ष तरी चालेल. जाऊ द्या ना, 15 वर्ष आम्ही तयार आहोत. हो, पण तेच पैसा लागणार, खर्च होणार. हो द्या खर्च, आम्ही आमचं पाहून घेऊ. बलात्कार करताना काही वाटलं नाही का थैले? हा, काय काय जीव म्हणला असं माया पोरीचा? हा, खोटा आरोप आहे मॅडम. कायचा खोटा आरोप आहे रे? हा, 2 लोकांना पाहिला आहे. कोण 2 लोक? मी आणि माय पोरग. आता दुसरं काही असतं तर म्या मानलं नसतं, पण बलात्कार म्हणजे मुलीचे मिस्टर काय करतात? नवरागीन काही नाही. आता तुमचा चिमितकारावर भरोसा नसेल, पण आमचा चिमितकारावर भरोसा आहे. बरं, ते जाऊ द्या. आपण काहीतरी मधला मार्ग काढू. बापा, 10 लाख? एका किडनीवर माणूस जिवंत राहते का? नाही हो, 10 लाख म्हणजे खूप होतात. एवढं नाही जमणार. काऊन? एक तर जंगलात झाले मनाई आहे आणि ते जनावर बाराली मनाई आहे. आता आमच्याकडे काय सरकारनं जमिनी ठेवलाय का आमच्या बापजादेनं वावर कराले? हा, एक तर नोकरी नाही, काही विकत घेऊ. पण गव्हर्नमेंटच्या योजनेतून होतच ना, मिळतच ना काही. हा, ते तेंदूपत्ता जमा करा आणि ते गोंद जमा करा, त्याच्यावर पोट भागतेत काय? हा, आता त्या पोरी बाईचं शिक्षण, पालन पोषणाचा खर्च आहे आम्हाला. काका, हा, दरोगा साहेब तुमच्या नातीच्या शिक्षणाचा खर्च करायला तयार आहे. चालेल का? हो, एकदम बिलकुल. स्वतःच्या पोरीवानी दरोगा साहेब नातीच्या शिक्षणाचा खर्च उचलून तुमच्या पोरीचा. चालन का? चालेल ना? चालेल ना, ठीक आहे म्हणा. दरोगा साहेबांना कबूल आहे ना मग? कबूल आहे, कबूल आहे, कबूल आहे. हा साहेब. हा साहेब, येतो साहेब. हा साहेब, पासपोर्ट काय होतं साहेब? वाघाचा हल्ला आहे साहेब. वीरूच आहे का? नाही, वीरू नाही सर. वीरूचे
कपाळावर अशा वेगळ्या रेषा आहेत. टेरिटोरियल फाईट खाली इंसानों में नहीं होती है देशमुख जी. राहायला घर तर लागते ना. माणसाले काय, वागायला काय. विरूनच या वाघाले मारले होय. जोपर्यंत कन्झर्वेटर साहेब येणार नाही तोपर्यंत बॉडीला कोणी बी हात लावणार नाही, कोणीच बॉडी उचलणार नाही. सब मजाक वाटून राहिली या फॉरेस्ट वालेली. अहो साहेब, घरचा करता धरता तो एकुलता एक होता हा साहेब. त्याच्या कुटुंबाला जोपर्यंत 15 लाख भेटत नाही आणि त्याच्या पोराला नोकरी भेटत नाही तोपर्यंत आम्ही बॉडी हलवणार नाही. बरोबर आहे भाऊ. सर, दरोगा साहेब म्हणत होते काही गावकरी वाघाला मारायचा प्लॅन करत आहेत. शांत राहा. आपला मेसेज कन्झर्वेटर साहेबांना मी कळवतो. मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना 15 लाख रुपये देण्याची व्यवस्था करतो. ताबडतोब बॉडी हलवा. हो साहेब, त्याच्या पोराला नोकरी बी लागली पाहिजे, नाहीतर आम्ही तुमच्या ऑफिस समोर येऊन सगळे उपोषणाले बसू. अरे एक मिनिट, तू याच गावचा का? हो साहेब, याच गावचा. कधीपासून इथे आहेस? जन्मापासून मी इथंच राहतो. दरोगा साहेब म्हणत होते की काही गावकरी वाघाला मारायचा प्लॅन करतायत म्हणून. साहेब, मी येऊ? चालस लगेच. दरोगांचं बरोबर आहे, वाघाला मारायचा प्लॅन होतोय. यवतमाळ जिल्ह्यातील एक खळबळजनक बातमी. पांढरकवडा तालुक्यातील पाचपोर या गावाच्या परिसरात अनेक जणांचा बळी घेणाऱ्या बीरू या नरभक्षक वाघाला ठार मारण्यासाठी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वन विभागाला हिरवा कंदील दिला आहे. जैन साहेब, वाघासाठी डफाले लावले साहेब. हा हा, येतो साहेब. चल बर शेख, पाडगावले हल्ला केला म्हणे वाघाने. हा, ए तुम्ही असे 2 किलोमीटर कडेकडेने जंगलाच्या जावा बरं. पुढे लय महत्वाचं काम निघून राहिलं. लय महत्वाचं काम लागून राहिलं. चल बरं शेख. सिरतावार साहेबांचा विजय असो. सिरतावार साहेबांचा विजय असो.
आपासाहेब, पाळगाव फॉरेस्टला लागून आहे का फॉरेस्ट पाळगावला लागून आहे हा वादाचा प्रश्न असन, पण तुमचे वन्य प्राणी जर हे रानडुकर आमच्या शेतकऱ्याच्या पिकाची नुकसानी करून राहिले तरी बी आम्ही काही बोलून राहिलो का? नाही बोलून राहिलो. पण आता तुमचे वन्य प्राणी जर असा माणसावर हमला करत असल तर आम्ही खपून घेणार नाही, मुळीच माफी नाही करणार साहेब. हा, आणि हे तुम्ही काय म्हणून राहिले का खाली बसून राहिलं की त्याला वाटते की हा 4 पायाचा जनावर होय म्हणून? हा? वाघ माणसावर हल्लाच करत नाही. अहो आता त्याला हे तर समजत असन का नाही की बा हा कपडे घालून होय तर हा माणूस आहे, हा भोंगराच फिरून राहिला तर हा वन्य प्राणी होय. हे समजत असन की नाही की आपण वन्य प्राण्यावरच हमला करावा. येऊन जाऊन आपलं बसून काम करू नका, बसून काम करू नका. बहीण आता माणसानं परसाकडे बी का उभ्या उभ्यानं जायचं का? काही आपलं विठ्ठल भाऊ एकदम बरोबर बोलून राहिले साहेब. या वाघावर आहे ना गावकऱ्याचा लय रोष आहे. तर समजून घ्या जरा, पा जरा त्याला इथून हकलता आलं नाही तर पकडता आलं तर लय चांगलं होईल साहेब. लय मेहरबानी होईल आमच्या गावकऱ्यावर. आपण नक्की आपण पकडायची प्रक्रिया सुरू करूया आणि त्यांना काही रक्कमही मिळवून देण्याचा प्रयत्न करू. बरं ठीक आहे. आणि तुम्ही ताबडतोब पकडायची प्रक्रिया सुरू करा. येस सर. पुट युअर ऑल एफर्ट्स इन दॅट. येस सर. येस सर. आणि याच्यानंतर मला दुसरी दुर्घटना अजिबात नकोय. येस सर. आपण त्याला पकडायची प्रक्रिया ताबडतोब सुरू करतो, त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. पहा काय जमतं ते. तीर्थावर साहेबांचा विजय असो. तीर्थावर साहेबांचा विजय असो. तीर्थावर साहेबांचा विजय असो. काय वाटतं? वीरूच आहे का? वीरूच आहे साहेब. वीरूच होय साहेब. साहेब गावात आलं तर माझं घर जवळच आहे, जरा चहा घेऊन जा. चला. चल. या साहेब. या. अरे इकडे बस. बस. आई चहा पाणी पण. हा इथल्या लोकांचा जेन्युइन प्रॉब्लेम आहे. सर पण अशा वाघाला पकडून काहीच उपयोग नाही. जिवंतच नाही ठेवलं पाहिजे. त्याला जिथे पाठवणार ना तिथे तो मर्डर करणार. नाही साहेब, वाघ स्वतःहून लोकांवर कधीच हल्ला करत नाही. एखादा माणूस जमिनीवर बसून काम करत असेल, बसला असेल, परसाकडला बसला असेल, तर वाघाला वाटतं तो कोणी 4 पायाचा जनावर आहे. आता वीरूला वाटलं असेल की 4 पायाचं जनावर आहे म्हणून केला असेल हल्ला. जनावर आहे त्याला काय. आता हे एवढं सगळं होऊन राहिलं, वीरूचं 4ही बाजूने मरण आहे. मग इतक्या लोकांवर हल्ला केला त्याचं काय कारण? माय पोराले जर खायला नाही मिळालं तर काय करेल. गावामध्ये ज्यांच्यावर पण हल्ला केला त्यांच्या बॉड्या बघा, सगळे अवयव जसेच्या तसे आहे. वीरूनं बॉडी नेली आणि मग गाववाले पोचले. आता खायलाच नाही मिळालं तर चोऱ्या मारा तर करणच ना माझं पोरग. तुमचा मुलगाही फॉरेस्टर होणार वाटतं. प्राण्यांवर प्रेम आहे त्याचं. हा हो साहेब. साहेब त्याने एक मोठा बगीचा तयार केला होता. उंदरांचा भक्कम त्रास होता बघा. अख्खी बाग नास धूस करून टाकली होती. रोजचा त्रास. मग काय करणार. मी एक दिवस आणलं एक मांजर, सगळा त्रासच खतम. मग माझ्या पोराचा या मांजरीवर जीव बसला बघा. या गावात असं वाघाच्या तावडीतून सुटलेलं कोणी आहे? आहे का कोणी? हो आहे ना साहेब. त्या केशव मडावीवर एकदा वाघानं हमला केला होता म्हणजे. बर बोलवता येईल त्याला? हो साहेब. एक काम कर, त्याला सांग ते वाघानं हल्ला केला होता ना त्याच्या पैसे देणार आहे, त्याची चौकशी करायला बोलवलंय. जा. साधारण किती पैसे मिळतात?
वाघाची हल्ल्या केलेला एक लाखभर मिळते. हो साहेब. लाखभर मिळते. ठीक आहे. बरोबर साहेब, हा तुमचा जुना फोटो आहे का? माझ्या आज्याचा फोटो आहे साहेब. तो गार्ड म्हणून भरती झाला होता तेव्हाचा फोटो. आजोबांचा आहे? एकदम सेम टू सेम दिसतात ना. डीएनए मोरे, डीएनए निसर्गाची किमया. या 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 कसं काय हल्ला केला होता तुझ्यावर? सर मी नाही तो, हा आहे तो सर. कुठे आहे? कोण आहे? तो आहे तो. हा. वाघाच्या डोळ्यात डोळे घालून जीवन परत आलेला माणूसच आहे. हो. काय काय करत होतास? नाही ते तुझ्यावर वाघ्यानं हल्ला केला ते काय काय झालं ते सांग साहेबाला. बसून गवत कापत होता. मग कुठून मागून केला का? मागून येऊन हल्ला केला. हल्ला म्हणजे कुठे कुठे केला हल्ला? पाहायला केला. हो. हो. मग तू सुटलास कसा त्याच्या तावडीतून? तिथे ढकलून दिलं, मागा मागा सरकत आलं दाखवत. कसं काय? पण तू भीती नाही वाटली? भीती वाटली तर काय करू तसं. अर्धा पोहा पिऊन होतो. म्हणून मोहाची का? नाही देशी. देशी देशी. ठीक आहे. चल. काय झालं बे? ती मांजर तुमची आहे का? अंडे खाऊन राहिली म्हणून लोकांनी मारून टाकली. बहीण तुले काय समजतं का बे? मुख्या जनावराला समजून राहणार आहे का? पैसे घेऊन तू ती कोंबडी विकत घेऊन नाही म्हणून कमाल करून राहिले. बाहेर चोराला का तुम्हाला? एवढ्याले लोक लागते का? एवढ्याशे जीवाले माराले? तुमच्या लेकराला मारलं तर चालेल काय? महादेव कवाच माफ करत आला यशाले. अंड्याचे पैसे मी दिले असते जीव घ्यायला लागते का? उद्या जंगलात रेकीला जायचंय. भेटूच. जा पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा पुढे जा. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. अरे बाबूरा विरूच असेल ना? हो साहेब, विरूच असेल. काय रे बापरा
आलंच नाही म्हणायचं. काही समजून नाही राहिलं साहेब. दरवाजा खाली पडलाच नाही, फार गंजून आहे साहेब. आणि बकरी नव्हती, आता सुटून गेली का वाघानं खाल्ली काही समजून नाही राहिलं साहेब. गाठ व्यवस्थित बांधली होती. हो ना साहेब, आता बकरीनं जास्त हालव डुलव केलं असेल तर सुटू शकते म्हणा एखाद्या वेळेस. एक काम करतो, हो सर. अजून एक बकरी बांधतो आणि नवीन बिल करायची आठवण करतो. हो साहेब. या बाजूने बघता येईल का? या बाजूने जाऊ. चला सर. आपण आपली गाडी परत पाठवूया. हा सर. दुसऱ्या दिवशी परत. हे सोय लक्ष्मीची टेरिटोरी. हे सोय साहेब. इथे बचान बांधायला कुठल्या झाडावर बरे? त्या झाडावर दुसऱ्या इकडच्या कुठल्या तरी. हा ठीक आहे, त्या बाजूला करूया. हा बरोबर. आणि किती वाजता साधारण आपल्याला दिसण्याची शक्यता काय असतात? संध्याकाळच्या वेळी झाला काय वेळ साहेब तसा तर. एका दिवसात बांधून होईल ना मचान? साहेब पटकन झाडावर या, पटकन झाडावर या. साहेब लक्ष्मी सोय साहेब, लक्ष्मी सोय. एवढी का ओरडते साहेब? वाघाले मीटिंग साठी आवाज देत असत. मीटिंग्स? मीटिंग साठी. आणि माता लक्ष्मीचा प्रियकर हो साहेब. थोडक्यात वाचलोय साहेब. ती लक्ष्मीच होती ना? हो ना साहेब. आता लक्ष्मीचा जीव वाचवणं म्हणजे तिच्या 4-5 पिलांचा जीव वाचवण्यासारखं आहे साहेब. काही करून लक्ष्मीचा जीव आपल्याला वाचवलाच पाहिजे. सर अगोदर T11 आणि T12 म्हणजे वीरू आणि लक्ष्मी या कटली बोरगावच्या टेरिटरीमध्ये होते आणि त्यांचा पाण्याचा सोर्स म्हणजे हे कटली बोरगावचं धरण. नंतर वीरूने पाचपोर गावच्या एका वाघावरती हल्ला केला आणि तो पाचपोरच्या टेरिटरीमध्ये आला आणि पाचपोरचं धरण हे त्यांचा पाण्याचा सोर्स होता. आणि नंतर त्यांनी पाळगावच्या एका माणसावरती हल्ला केला आणि पाळगावच्या टेरिटरीमध्ये आला.
तिथेही त्याचं पाण्याचा सोर्स आहे कटली बोरगावचं पाण्याचं धरण. म्हणजे वीरू आणि लक्ष्मीच्या टेरिटरी जवळ एकच पाण्याचा सोर्स आहे, ते म्हणजे हे कटली बोरगावचं पाण्याचं धरण. वाह, बरोबर साहेब. आपल्या फॉरेस्ट डिपार्टमेंट मध्ये बंदूक आहेत ना? आहेत ना. ग्रेट. चला. बापूराव, झालं का मजबूत? हा. वीरूचं तर चारही बाजून मरण आहे. एवढ्या वेळात पाऊस पडते का काय? एन्व्हायरमेंटचे सगळे बदल आहेत. आज नाही पडायला पाहिजे पाऊस. फक्त मोरे, येस सर. तुम्ही पोझिशन मध्ये आहात? रेडी आहात? येस सर, रेडी आहे सर. गुड. बरोबर साहेब. तो वीरू अजूनपर्यंत पिंजऱ्यात का नाही सापडली? नाही ना, ते पिंजऱ्याच्या दरवाजाला काहीतरी प्रॉब्लेम होऊन राहिला. आणि ते मी जरा हा सांभाळ. टॉर्च घे, टॉर्च. हो रे बाबरा, तो वीरू आजही नाही सापडला. पिंजऱ्याचा दरवाजा आजही नाही पडला का रे? काय रोग लागून राहिला त्या पिंजऱ्याला चहा बाई ना? हो ना साहेब, आता त्या पिंजऱ्यात बकरी नाही दिसून राहिली. आता सुटून गेली का वाघानं खाल्ली का काही समजत नाही साहेब. लक्ष्मी. हा लक्ष्मी होता बाबूराव. हा लक्ष्मी सोड. मोरे, मोरे, आमच्याच मचाणीखाली लक्ष्मी येऊन बसली आहे. सो बी अलर्ट. येस सर. त्यांच्या मचाणाजवळ लक्ष्मी आली. अलर्ट राहा सगळे. हा बरोबर साहेब. त्या शूटरला सांगा डोंट शूट. ही T12 आहे. हॅलो, लक्ष्मी आहे. गोळी मारू नका, गोळी चालू नका, शूट करू नका.
मी काय म्हणतो साहेब, हे एवढी सगळी फौज असताना ते तस्करी करणारे कशाला येतील? येऊन पळाले असतील. मोरे, येस सर. आमच्या मचानी जवळ या. येस सर. सर, ती गँग आली का नसणार? कोण म्हणतं नाही आली? आली असती तर लक्ष्मी जीवन कशी? सोन्याचं अंड देणारी कोंबडी कोणी मारेल का? म्हणजे वीरूची तस्करी झाली. वीरू इथं का नाही आला? बहुतेक त्यांनी आपली टेरिटरी बदलली. जय हिंद. जय हिंद. मी डिव्हिजन ऑफिस मधून आरएफओ कोळेकर बोलतोय. मातपूर या गावाजवळ एक महिला वाघाच्या हल्ल्यानं मरण पावली आहे. डीओपो साहेबांनी फॉरेस्टर चिट्टेवारांना बॉडीचा पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. तरी पण आपण ताबडतोब जावे. ओव्हर. ओके सर. म्हणजे वीरू पाचपोरलाच होता. म्हणजे वीरूने टेरिटरी बदललीच नाही. चला चल. कुठल्या बाजूला आहे? हा, या बाजूने. अरे एक मिनिट. लाकडं तोडायला गेली म्हणते बाई. तिला वाघानं नेलं का ना? कालपासून गावातले लोक तुम्हाला फोन लावत आहे ना. लाकडं तोडाले? कोण होते बाई? कोण आहे का मला बी नाही माहित. तर एक सांग, हे गावातलं कोणी वाघाला मारताना वगैरे पाहिजे का? पिल्ला किड्या काढतात तरी मी ना तोचे. एकाचे डोळे गिजरे होते साहेब. चल येतोस का आमच्या बरोबर? म्हणजे ओळखायला आम्हाला मदत होईल. हो येतो ना साहेब. चल येतोस? हो साहेब. नक्की? हो साहेब. बरं ठीक आहे, मी सांगतो तुला, कारण आता आमच्यात माणसं खूप आहेत. हा, मी कळवतो तुला. सांगशील ना मग नंतर? हो साहेब. साहेब, रांडूकर मेला आहे साहेब. आत्ताच मेलाय साहेब. कोणी पण आसपास दिसून नाही राहिले साहेब. खूप दुरून कोणीतरी गोळी मारली असणार आहे. बहुतेक तोंडातच गोळा फुटलाय. आठवतंय त्या दिवशी आपण त्या झोपडीतल्या लोकांजवळ बारूद होता, आपल्याला दिसला होता, आठवतंय? हो. बहुतेक हे त्यांचंच काम असणार. त्याच लोकांचं काम आहे, त्या झोपडीतल्या लोकांचं बहुतेक. मला कळत नाही, त्या झोपडीतल्या लोकांना एवढी प्युअर वराडी भाषा कशी काय बोलता येते? साहेब 20-25 वर्ष इथे राहिल्यानंतर इथली भाषा येऊनच जाते.
म्हणजे सर हा धंदा खूप पूर्वीपासून चालत आला यांचा, आत्ता उघडकीस आलाय. पिढी जात आहे का धंदा? बहुतेक. हॅलो सर. किती दिवस लागते कातड वाळायला? कडक ऊन राहिलं तर 3 दिवस लागते साहेब. विदर्भात तर कडकच ऊन आहे. साहेब, इथलं सगळ्यात जवळचं रेल्वे स्टेशन कुठलं? चला चला लवकर, कमा. विश्राम. हा साहेब. चाय 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 गरमागरम चाय 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 गरमागरम चाय 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 चाय. श्याम, गाडी सुटायला 15 मिनिटं आहे ना, लवकर. हा सर. चाय 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 चाय. हा सर, ते लोक इथं बसून आहे सर. चाय चाहिए भाई साहब, चाय चाहिए? चाय चाहिए? चाय दो ना, दो कर. साहेब गिजरे डोळेवाला पण आहे. आता गळ्यात घातलेलं वाघाचं ते नकली नख आहे ना, ते बाहेर काढ आणि 2-3 मिनिटं बोल त्यांच्याशी. चाय कैसी है? अच्छी है ना? अंदर जाके बैठो ना, अंदर बहुत जगह है. त्या माणसाचं लक्ष गेलं बघ. आता हळूहळू विषयाकडे. आपको देखा लगता है किधर तो भी? वो शिमला के पास. दुसऱ्यांदा बघितलं. आता खरी ओळख दे. हमारा एक वाघ मरा है. मैं फॉरेस्ट डिपार्टमेंट से हूँ. तस्करी करने वाले को ढूंढने आया हूँ.
सापडला सर? जहाँ पे तस्करी हुई है वहाँ पे एक भाला मिला है. वाहिनी पण पाहिलं. तुम्हाला वाटत असेल तर घ्या ना बा चौकशी मग. अजूनही डिफेन्सिव्ह वागतोय. चला चला बाहेर चला. चला ए उठ चल. ए उठ चल. चला बाहेर. चला बाहेर. चला. चला बाहेर. सर बाहेरचे जाऊ साहेब आम्ही. ते आमच्या देवाकडे जायचा रस्ता एक माणसात. कुठल्या? मध्य प्रदेश. मोठ्यापासून जाऊ साहेब. इकडे त्या पाचपोरच्या धरणाबाहेर बारूद का ठेवली होती? रानडुक्कर मारला साहेब आम्ही. नाही म्हणजे रानडुक्करी पकडतो आणि मनीहारी निघतो. त्या गरीब माणसा साहेब कोणाला वाटते का बा पोलिसाच्या फंद्यात पडा म्हणून सांगावं लागते का इकडेच आहे. कातडं नाही मिळालं सर. कातडं नाही मिळालं. तेच तर सांगू राहिलो ना साहेब. गरीब माणसा साहेब आम्ही. तुम्ही आम्हाला पकडणार, पोलीस स्टेशनात नेणार. आमच्या लेकराबाई एकटे राहणार साहेब. काय करा? खरंच ते त्यांच्या देवदर्शनासाठी गेले असतील तर. म्हणजे आपल्याकडे जसं वारी असते तसं, किंवा खरंच ते त्या धरणाजवळ जर रानडुक्कर मारायला गेले असतील तर. काय जाऊ दे. ठीक आहे ठीक आहे. इतक्या वर्षांच्या सर्व्हिस मध्ये हे असं कधी नव्हतं झालं. आणि ही सरकारी धोरणं राबवता राबवता वाघांवर पण जीव जडायला लागला. हा तुमचा जुना फोटो आहे का? माझ्या आज्याचा फोटो आहे साहेब. बस माझ्या आजाचा हो साहेब. आणि ब्रिटिश अधिकाऱ्याने दिला होता. पण सर, पौर्णिमा पाचपोर गावाजवळ वाघाच्याच ठिकाणी बारूदने रानडुक्कर मारणे, 4 दिवसांनी कातडं सुकणे, याचा एकमेकाशी काहीच संबंध नाही. म्हणजे आपले सगळे तर्क चुकलेच आहे. वाघाचं कातडं मिळायला पाहिजे होतं. गावकरीच आहे. काही म्हणतो गावकरीच आहे. तुम्ही माना अगर मानू नका, तो गावकरीच आहे. नाही, गावकऱ्यांनी मारलेलं नाही. त्यांचा प्लॅन होता, पण त्यांनी मारलेलं नाहीये. मोरे, तुम्हाला आठवतंय आपण एका गावकऱ्याला विचारलं होतं की
काही गावकऱ्यांचा प्लॅन आहे का वाघ मारण्याचा? तेव्हा तो घाबरून निघून गेला, तो थांबला नाही. दरोगा साहेब म्हणत होते की काही गावकरी वाघाला मारायचा प्लॅन करतायत म्हणून. साहेब मी येऊ? दरोगांचं बरोबर आहे, वाघाला मारायचा प्लॅन होतोय. तर प्लॅन नसता तर तो आपल्या मदत करायला थांबला असता. आपण जेव्हा एखादा गुन्हा करतो किंवा एखादा मर्डर प्लॅन करतो तेव्हा आपल्या मनात इतकी भीती असते की आपण म्हणजे पोलिसांच्या आसपास पण फिरकणार नाही. पण तो दुसरा गावकरी आपल्याला मदत करायला तयार होतो, तो गाडीत बसायला तयार होतात. येतोस का आमच्याबरोबर? म्हणजे आम्हाला ओळखायला मग तुझी मदत होईल. हो येतो ना साहेब. चल येतोस? हो सर. नक्की? हो सर. राईट सर. म्हणजे गावकऱ्यांनी मारलेलं नाहीये त्याला. सर तुमच्या मनात काहीतरी शिस्त आहे का? त्या ट्रेन मधल्या लोकांनी आपल्याला इमोशनल करण्याचा प्रयत्न केला. गरीब माणसं साहेब आम्ही. तुम्ही आम्हाला पकडणार, पोलीस स्टेशनात नेणार, आमच्या लेकराबाई एकटे राहणार साहेब. आणि जेव्हा बायका पोरांचा विषय निघतो ना तेव्हा आपण त्यांच्या बाजूने विचार करायला. ते वाघाचं कातड त्या फॉरेनर दिसणाऱ्या बाईकडे होतं. कसं काय सर? ती बाई त्यांच्यातलीच होती. त्या बाईच्या गळ्यात एक मोतीहार होता जो बाजारात एका ठेल्यावर पण होता. हे कितीला मिळतं? 200 रुपयाला साहेब. स्वातंत्र्यापूर्वी जेव्हा ब्रिटिशर्स होते सगळीकडे होते तेव्हा मध्य प्रदेशात पण होते. आणि तिथले पारधी त्यांना शिकारीसाठी मदत करायचे. आणि त्यावेळेला त्यांच्यामधनं आलेल्या संबंधातून DNA ट्रान्सफर झाला आणि म्हणूनच ती फॉरेनर दिसणारी मुलगी तिकडे होती त्यांच्या बरोबर. ती त्यांच्यातलीच होती. त्यांच्याकडे आठवते, त्यांच्याकडे तो एक ईस्ट इंडिया कंपनीचा कंपास पण होता. एका इंग्रजांनी त्याच्या आजोबाला दिलेला. पण सर तिच्या हातात तर काहीच नव्हतं आणि तिकडच्या सगळ्या बॅग आम्ही चेक केल्या होत्या. पाहू कुठे ते वाघाचं कातड तिने तिच्या परकरात गुंडाळलं. That is what we missed. That is what we bloody missed. मग सर आता शोध संपला? जोपर्यंत पुन्हा एखाद्या वाघाचा जीव जात नाही जर विरू पाळगावले आलाच नव्हता तर पिंजऱ्यातल्या बकऱ्या गेल्या कुठे? या बहीण बकरी खर्रा खाऊन आहे का बे? बोंबलून खाऊन नाही राहिली. त्या काळ बकरी बाहेर. साहेब मी नव्हे, हात होय तुमचाच बेशराम होय. हा मी नव्हे साहेब, यायनच म्हणलं का गावातला एक माणूस आत्महत्या करून राहिला, त्याला पैसे पाहिजे. नाही साहेब, हाच म्हणला होता की जंगली जनावरांना ठोस मारले असं सांग, म्हणजे ते सरकारी 1 लाख रुपये देतं म्हणे त्याच्या कुटुंबाला. साहेब मी जंगली जनावर म्हणलं, यायनं वाघानं म्हणलं साहेब. मग हे तवा नव्हतं सांगता येत का तुला? साहेब आता DFO साहेबासमोर असं म्हणलं असतं तर माझी नोकरी राहिली असती का साहेब? तुम्हीच सांगा साहेब.
शिरतावार साहेबांचा इजे असो. चल ना बापा, चल ना तू आता. आत्महत्या करायला जाणार खाली. म्हणजे सगळ्या बकऱ्या यांनीच खाल्ल्या. डीवायएसपी साहेबांचं प्लॅनिंग यांच्यामुळे चुकलं. बरोबर होत, गावकऱ्यांनीच वेरूला मारलं. साहेब